नमस्कार मित्रांनो, आज आपल्याला आपले एक छोटे गणपती बाप्पा आणि गौराई आपल्याला सोडून जाणार आहेत। किती दिवस आपण त्यांची सेवा केली, त्यांना प्रेम दिलं, आरती केली आणि आज त्यांना निरोप घ्यायची वेळ आली आहे। गावातील सगळे लोक आपापले छोटे गणपती बाप्पा घेऊन मंदिरात आलेत। त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आहे, पण डोळ्यात मात्र एक वेगळंच दुःख, कारण कितीही मन लागलं तरी शेवटी बाप्पाला निरोप घ्यायलाच लागतो। सगळ्यांचे घरचे बाप्पा मंदिरात जमले आहेत। विसर्जनापूर्वी आपली अखेरची आरती होणार आहे आणि हाच तो क्षण जिथून आपल्या बाप्पाला निरोप समारंभाची सुरुवात होते। आरती सुरू झाली आहे। स्त्रिया पुरुष सगळे भक्त मनापासून आरती म्हणतायत। आरतीचा मान आधी माझ्या मोठ्या दादाला मिळाला आणि मग माझ्या हातात आला। बाप्पाच्या डोळ्यात डोळे मिळून ही आरती करणं खरंच खूप वेगळा अनुभव होता। आरती संपल्यावर स्त्रिया गणपती बाप्पांच्या आणि गौराईच्या मूर्तीचे पाय धरत आहेत। किती श्रद्धा आणि किती भावनांनी त्या भरलेल्या आहेत हे त्यांच्या चेहऱ्यावर दिसतंय। लहानशी टोपली आणि त्यात बसलेली एक सुंदर गौरी, आज त्या पण बाप्पांसोबत आपल्याला पाण्यात सामावून जाणार आहेत। आता वेळ झाली आहे बाप्पांना नदीवर न्यायची। प्रत्येक भक्त आपल्या आपल्या मूर्तीला काळजीपूर्वक घेऊन नदीच्या दिशेने निघाला। नदीकडे जाताना प्रत्येकाच्या मनात एक वेगळंच दुःख आहे, पण त्याच्यासोबत आशा देखील आहे की बाप्पा पुढच्या वर्षी पुन्हा येतील। नदीवर पोहोचलो आणि परत एकदा बाप्पांची छोटीशी आरती झाली। आरती संपल्यानंतर सगळ्यांचे डोळे पाणावले होते। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष चालू झाला। आता मूर्ती बोटीत बसवल्या जातात। सगळे गावकरी बाप्पा आणि त्यांच्या बहिणीसोबत नदीच्या मध्यभागी निघतात। थंड वाऱ्याची झुळूक, पाण्यावर पडलेलं सूर्यकिरण आणि भक्तांच्या चेहऱ्यावर दिसणारा भावनिक क्षण शब्दात सांगता येणं कठीण आहे। आणि तो क्षण येतो, विसर्जनाचा क्षण। भक्त पाण्यात उतरतात आणि एक एक मूर्ती प्रेमाने आदराने पाण्यात सोडतात। जणू आई वडिलांनी निरोप देताना जसं मन भरून येतं तसंच काहीसं इथं होतं। बाप्पा आणि गौरी हळूहळू नदीच्या पोटात विलीन होतात आणि प्रत्येक भक्ताच्या डोळ्यातून अश्रू वाहतात। आता नदी शांत आहे, पण मन मात्र गोंधळलेलं आहे। दुःखही आहे, समाधान आहे आणि एक आशाही आहे, कारण आपलेच बाप्पा आणि त्यांची बहीण गौराई खरं तर कधीच आपल्याला सोडून जात नाहीत। ते कायम आपल्या श्रद्धेत, आपल्या प्रेमात आणि आपल्या मनात जिवंत असतात। आज आपण त्यांना निरोप दिला खरा, पण मनातली आस कायम आहे। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या। जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। आपल्या शुभेच्छा आणि आशीर्वाद आम्हाला सतत प्रेरणा देतात। चला तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये एका नवीन आठवणीसोबत। तोपर्यंत जय शिवराय।